नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी आता आपण सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम श्रीं क्लूम ओम धनदेहि माम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधि पद्माधिपाचाय भवन्तु तत्वप्रसाद मे धनधान्यदी संपन्वा. मन लावून ऐकावे. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताट्यानं फुगली. दासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखती की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचे नाव होते श्यामबाला. हे दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली, माथी मळवट फासलं, हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कुणी दास? कुणी काही मला घास जेवायला देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू आलीस? कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवंय काय? मधून खोकत हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचंय. कुठे आहे ग राणी? दाशी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनदुन बोलतील. त्यांच्या सख्याही तुला हसतील. तू जर आडोशाला बस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाडली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितले देवीचं. तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारी, तिला कोण विचारतय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी, असे म्हणत म्हातारी निघून गेली. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करीन. उतणार नाही आणि मातणार सुद्धा नाही. घेतला वसा टाकणार नाही. दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत टेकीत ती निघाली. तीच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी, रागवू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार, तीच राणी माडीवरून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरी घर नाही दिसली तुला? म्हातारीनं संतापानं गरागरा डोळे फिरविले. कपाळावर आट्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली.
दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली, दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्यांच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रस्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रस्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधारानं माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत यावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. हो खा. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळशेच दिसले. सुरतचंद्रिकेनं कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एक एक दिवस सुखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सुरतचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघता श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. ती उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधार राजाने पाठविलेल्या